चला नाटोशी टीम क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहे. फलंदाजीसाठी आपण पाहतोय संदीप आहेत, नॉन सायकलला आकाश आहेत. ही विद्यमान जोडी प्रतिभावान खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत कुंभारवाडी बॉयज संघाच्या माध्यमातून. आणि नाटोशी टीम पहिलं प्रतिनिधित्व करत आहे. फ्रंट लाईन सीमर गोलंदाजी मार्कवर हलकासा रनअप घेऊन पहिला गोलंदाज अमित. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. बॉल सीमारेषा पार. पहिल्या बॉलवर आर पार. उत्तुंग, दमदार, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार. स्वॅग से करेंगे स्वागत. पहिल्या बॉलवर संदीप यांनी आक्रमण चढवलंय. गोलंदाज अमित यांच्या अगदी स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवर भरपूर मनोरंजन. कुंभारवाडी बॉयज टीम अनेक मैदानं या टीमने देखील गाजवलीत. आता नाटोशी टीमच्या सोबत दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत. पहा, स्वतःला सिद्ध करावं लागतं क्रिकेटमध्ये. चमकदार कामगिरी तुम्हाला देखील या मॅच मध्ये करावी लागेल, कारण क्रिकेट असो किंवा आयुष्य, सिद्ध तर प्रत्येकाला करावंच लागतं. परंतु इथे मात्र पहा, दिशा थोडीशी चुकीची आहे आणि घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल गेला. एक सिंगल ऍड होईल 7 धावा स्कोर कार्डवर. तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की क्रिकेटमध्ये स्वतःला तुम्हाला प्रूफ करावं लागतं. तुमचा इतिहास लोक विसरून जातात. भविष्यामध्ये तुम्ही काय कराल हे लोकांना माहिती नसतं, परंतु तुम्ही वर्तमान स्थितीमध्ये काय करता हे फार महत्वाचं आहे. कारण स्वतःला यासाठी सिद्ध करावं लागतं, कारण सोन्याला देखील घासून पाहिलं जातं. अमित यांचा हा बॉल, बॅटची कडा घेतली, घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. यष्टिरक्षकाने खरं तर थोडीशी चूक म्हणेन, कारण कॅचची संधी देखील त्यांच्यासाठी होती, परंतु इथे एक सिंगल मात्र प्राप्त होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा वापर करायचा आहे संदीप आणि आकाश या जोडीला. पहिल्या बॉलवर संदीप यांनी षटकार ठोकलाय, त्यानंतर कमबॅक जरूर केलं, परंतु या बॉलवर बॉल हवेत आहे. भरपूर वेळ क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जाईल आणि इथे मात्र पहा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. दमदार पॉवरफुल षटकार. पहा, पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आपल्याला पाहायला मिळालं. फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, जजमेंट चुकलं आणि इथे मात्र पहा थोडस दुःख जरूर झालंय. कॉलिंग होणं फार गरजेचं होतं आणि जेव्हा 3 क्षेत्ररक्षक येतात तेव्हा कॉलिंग होणं फार गरजेचं आहे. स्वतःवर थोडस नाराज आहे, कारण असूही शकतं, कारण त्याचं कारण आहे की सध्या क्रिकेट जर आपण पाहिलं तर क्रिकेट म्हणजे भरपूर काही इमोशन्स आपल्या जोडल्या जातात, भावना जोडल्या जातात. त्यामुळे अनेकांचा विश्वास असतो आणि त्या विश्वासाला सार्थ ठरणारी कामगिरी आपल्याला करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे सध्या क्रिकेट तुम्हाला हसवतं देखील, कधी क्रिकेट तुम्हाला रडवतं देखील, कारण हा क्रिकेटचा खेळ ज्याच्याशी आपल्या भावना जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. सन्माननीय अमोलजी तुपे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाच्या समाप्तीची घोषणा झाली. 16 धावा स्कोर कार्डवर लागले, ज्याच्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. संदीप यांच्या बॅट मधून आपण पाहिलंय आणि आता आकाश स्ट्राईकला आपण पाहू शकाल. नाटोशी टीम थोडस स्पीडअप करा विनंती करेन. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय
राजू आहेत. आज स्पेशल सोय आमच्या पंचांची. दादू आलेत गोलंदाजी मार्कवर आणि भरपूर काही अनुभव आहे त्यांच्याकडे. आज अनुभवाचा वापर करावा लागेल कारण क्रिकेटमध्ये अनुभव हे तुम्हाला वापरावे लागतात आणि अनेक युवा खेळाडू आहेत. इथे मात्र पहा अनुभवाचा पहिल्याच बॉलवर वापर करण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉटवरचा बॉल, बॅटची कडा घेतली, गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय, सिंगल धाव प्राप्त झाली. आणि खर तर बॅट्समनच्या रीच पासून दूर ठेवण्याचा जेवढा गोलंदाज वापर करेल तेवढा तो सक्सेसफुल होईल. कारण तुम्ही या मैदानाचा विचार केला, मिड विकेट तुमच्यासाठी आहे, परंतु मिड विकेट अगदी पाहिलं तर अंतर कमी आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरचा जर विचार केला तर तिथे आपण पाहतो, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर बाउंड्री थोडीशी जवळ आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे गोलंदाजांचा या ठिकाणी खरपूस समाचार घेतला जाऊ शकतो. इथे चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेलाय आणि हीच ती खासियत राहिली गोलंदाजाची. भरपूर काही उन्हाळे पावसाळे क्रिकेटचा भरपूर काय अनुभव आहे. सातत्यपूर्ण सराव तुम्हाला नेहमीच तरबेज बनवत असं. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि आता प्रॅक्टिस या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्या जोरावर अप्रतिम कामगिरी आपल्या टीम साठी. समोर आकाश आहेत. या बॉलवर आकाशने दाखवलंय गोलंदाजाला आसमान. बॉल सीमारेषा पार, हाय अँड हँडसम. पंचांचा इशारा आलाय, मॅक्सिमम षटकार. पहा दोन बॉल अगदी चांगले टाकले होते. स्वतःवर नाराज आहे, त्यांनी निराशा व्यक्त केली, परंतु समोर देखील तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आकाश आपल्याला पाहायला मिळतात, ज्याने या बॉलला दाखवलं आसमान. बॉलची थोडीशी चाचपणी जरूर केली जाते, कारण चाचपणी त्यांचीच केली जाते ज्यांच्यावर विश्वास नसतो. आणि सध्या बॉलचा जर विचार केला तर पहिल्यापेक्षा क्वालिटी थोडीशी वेगळी तुम्हाला पाहायला मिळते, त्यामुळे विश्वास नाही आणि बॉलची चाचपणी केली जाते. हलकासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर तिथे डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, हाताला चटका देऊन आणि मनाला चटका देऊन हा बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहा तुमच्या सोबत तुमचे समर्थक देखील आहेत. आता त्यांच्या मनाला डेफिनेटली हा चटका लागला असेल, कारण नाटोशी टीम युट्यूबच्या माध्यमातून, आमच्या MTC लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक तुमच्या नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या भावनांना कुठेतरी ठेस पोहोचली असेल, त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्हाला विचार करावा लागतो. फटका इथे फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत, अगदी शेवटच्या क्षणाला झेल पकडला जातो आणि इथे मात्र संपतोय बॅट्समन आकाशचा खेळ. परंतु आकाशने शॉर्ट बट स्वीट इनिंग आपल्या टीमसाठी केली आणि आपले योगदान मात्र पूर्ण केले. मैदानाच्या बाहेर गेलेत आकाश, परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. सचिन. आजच्या दिवसामध्ये या मैदानावर तुम्हाला भरपूर सचिन पाहायला मिळाले, कारण पाटण तालुका हे क्रिकेटचं भरपूर वेळ असलेला तालुका आहे. आणि स्कोर कार्डवर आता 27 स्कोर कार्डवर लागल्यात. जे दोन षटकार या ओव्हर मध्ये, एक षटकार आणि एक चौकार या ओव्हर मध्ये आलाय, तो थोडस एक्सपेन्सिव्ह ठरलाय, परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. आता सचिन आहेत मैदानाच्या आतमध्ये. दादू यांचा पुढचा बॉल, दिशा मात्र बदलली, परंतु आपली दिशा चुकली. येस, पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉल नंतर आणखीन एक सिंगल ऍड होईल. 28 स्कोर कार्डवर लागल्यात. खूप चांगलं आयोजन नियोजन नवलाई स्पोर्ट जिंती संघाच्या माध्यमातून. दुपारचं सत्र आहे, जेवणाची वेळ झाली आणि आमचे दोन्ही पंच सध्या जेवणावर ताव मारत असताना अलॉंग द कार्पेट क्रिकेटमध्ये फुटबॉलचं प्रदर्शन या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि एक सिंगल शेवटच्या बॉलवर देखील प्राप्त झाली. आणि इथे षटक समाप्तीची घोषणा, 2 ओव्हरच्या समाप्तीचा खेळ या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून डिक्लेअर केला जातो आणि स्कोर कार्डवर लागले धावा 29.
पहा 30 धावा 29 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 12 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 1 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होईल आणि त्याच्यामध्ये किती धावा काढतील कुंभारवाडी बॉयज टीम. संदीप यांनी आक्रमक सुरुवात केली होती परंतु आता बराच वेळ नॉन स्ट्रायकरला आपण त्यांना पाहतोय. सचिन स्ट्राईकला असतील परंतु हे पोटेन्शियल असलेले खेळाडू आहेत. भरपूर काही कसलेले खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात परंतु शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संदीप टू सचिन आणि नॉन स्ट्रायकरला संदीप. एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये. संदीप तयार. सचिन यांच्यासाठी ओव्हर द विकेट. पहिला बॉल शेवटच्या षटकातील पहिला बॉल लेफ्ट करायचा होता आणि पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं आणि त्यांना देखील माहिती आहे त्यांच्याकडून स्मिताश हेच सांगतोय की बॉल मी उगीच लेफ्ट केलाय कारण हा बॉल लेग स्टिकच्या अगदी वरून फुंकर मारून गेलाय. सावध पवित्रा तुम्हाला देखील घ्यावा लागेल. पुढचा बॉल इथे मात्र सावध पवित्रा घेतलाय. बॉलला पाठवून दिलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. बॉलला 1 बाउन्स गॅदर केलं जाईल तोपर्यंत एक फक्त सिंगल आणि सिंगल नंतर आता पाहतोय डबल देखील कन्वर्ट केली. चूक झाली आणि इथे किती धावा असतील टोटल 2 धावा. 3 की 2 धावा स्कोर कार्डवर लागतील आणि शंका जरूर त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली की 2 आहेत की 3 धावा. पंचांचा इशारा आला 2 धावेंचा अँड अंपायर डिसिजन विल बी फायनल. स्ट्रायकर बॅट्समन आता सचिन यांना पाहतो. संदीप पुन्हा एकदा तयार. द्रुतगती मारा करतात आणि थोडस आपण पाहिलं तर स्लोवर वन डिलिव्हरी त्यांच्या माध्यमातून फेकली जाते आणि त्यामुळे की काय थोडसा रिदम क्रिएट झाला नाही बॅट्समन सचिन यांना. एक सिंगल जरूर काढली. सिंगल नंतर त्यांनी आपली बॅट बदलली कारण बॅट आणि बॅटची ग्रीप ज्या बॅट सोबत आपला सततचा सहवास झालाय ती ग्रीप पकडणं फार गरजेचं आणि म्हणूनच त्यांनी बॅट बदलली. संदीप पुन्हा एकदा तयार आणि यावेळी आपण पाहतोय संदीप वर्सेस संदीप. बोटातील जादूचा वापर केलाय आणि इथे मात्र विकेटचं पतन देखील झालंय. बॅटला हलकासा ब्रश केलाय आणि त्यानंतर यष्टिरक्षकाने आपलं काम केलंय आणि विकेटचं पतन झालंय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल आणि स्कोर कार्डवर आता लागल्यात 32 धावा. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले. त्यानंतर असं वाटलं होतं पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा पहिलं षटक अमित यांनी टाकलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. इथून असं वाटलं होतं की प्रवास मोठा होईल परंतु त्यानंतर चांगलं कमालीचं या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीच्या माध्यमातून जिथे दुसरं षटक राजू यांनी हाताळलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय संदीप. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. अजिंक्य फक्त दिशा दिली. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय आणि हवेचा वेग देखील होता. एक सिंगल जरूर ऍड होईल. चांगला बॉल होता आणि खरं तर मेजवानीचं स्वरूप होतं. मिस्टांना समोर वाढलं होतं परंतु ताव मारता आलेला नाही. सिंगल मात्र प्राप्त होईल आणि या इनिंग मधला शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज असेल संदीप नाटोशी संघाकडून. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. सिंगल हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न असफल झालाय आणि अमित यांचा आणि 2 धावा दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून काढल्या गेल्या. जिथे विकेट होती तिथे 2 धावा खर्च केल्या गेल्यात आणि गोलंदाज संदीप थोडेसे नाराज जरूर आहेत. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. स्कोर कार्डवर लागल्यात धावा 35 म्हणजे 12च्या सरासरीनं आता चालायचंय नाटोशी टीमला. 35 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 36 धावांचा आता टार्गेट सेट पूर्ण करायचंय नाटोशी टीमला.
चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय कुंभारवाडी बॉयज आणि बॅट्समन लगेच पाठवायचे आहेत नाटोची टीम. चला कुंभारवाडी बॉयज नाटोची टीम 2 खेळाडू पाठवा. चला चला पाटण तालुक्यातील एक विस्फोटक बॅट्समन राजेश कुराडे यांना नम्र विनंती आहे की आयोजकांच्या वतीनं आपल्याला व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजेश कुराडे. कोण गेले? 36 टार्गेट आणि वैभव आणि नॉनसायगरला ओमकार. गोलंदाज नितीन तयार आहेत कुंभारवाडी बॉयज संघाच्या माध्यमातून फ्रंटलाईन सीमर म्हणून. चला प्रतिभावान खेळाडूंमधली लढत पाहायला मिळत आहेत. नितीन वैभव यांच्यासाठी पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पहिल्या बॉलवर ठोकून दिलाय षटकार. नक्की यस पहिल्या बॉलवर आपण पाहू शकतात आक्रमण केलंय आणि खरं तर पहिल्याच बॉलवर आपली कसब दाखवली, कला दाखवली बॅट्समन वैभवने. दुसरा बॉल यावेळी फुलरलेनचा बॉल, त्याला दिशा दिली मिड विकेटच्या झोन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवर येईल तोपर्यंत बॉल सीमारेषा पार, फरार, चौकार. पहा पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. खूप चांगली बॅटिंगचं प्रदर्शन वैभव करतायत. मैदानाच्या संपूर्ण दिशेला आता टोळवण्याचा प्रयत्न आणि 2 बॉलवर आता 10 धावा. 36 टार्गेट आहे. राजेश कुराडे आपलं सहर्ष स्वागत. खरं तर भरपूर मैदानं गाजवलीत. मिस्टर PTPL म्हणून देखील राजेश कुराडे यांचं नाव घेतलं जातं आणि ते आता सध्या आमच्या व्यासपीठावर आलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. वैभव इज ऑन फायर. गोलंदाज नितीन पुन्हा एकदा तयार. ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल, पंचांचा इशारा. भरपूर काही घडामोडी या मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये घडत असताना आपण पाहतोय. कमबॅक करावं लागेल. 36 टार्गेट आहे. डिफेंड करायचंय कुंभारवाडी बॉयज संघाला आणि पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा चांगला वापर करून घेतलाय गोलंदाज वैभवने. त्याच्यामध्ये आणखीन ऍड करावा लागेल का? येस इट इज. आणि आणखीन 4 धावा या ठिकाणी ऍड करावे लागतील आणि स्कोर कार्डवर आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा वापर करत असताना 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पहा जिथे जिथे संधी मिळाली संधीचं केलं सोनं. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हणजे बॅट्समन साठी संधी असते आणि त्याचाच वापर करून घेतात आणि पहिल्या षटकामध्ये ठोकून टाकल्यात 15 धावा. अर्धा पल्ला आता गाठण्याच्या दिशेनं नाटोची टीम. इथे फटका थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील का? नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय तोपर्यंत
2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण चांगलं कोऑर्डिनेशन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि हे कोऑर्डिनेशन क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे परंतु गोलंदाजीमध्ये दमखम दाखवावी लागेल गोलंदाज नितीन यांना यावेळी मात्र ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप शोधली आणि बॉलला पाठवून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये बॉल सीमारेषा पार चौकार पहा मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे त्यांना माहिती आहे 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गॅप त्यांनी पाहिली आणि बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या पार 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात 21 धावा स्कोर कार्डवर लागल्यात अर्धा पल्ला जवळजवळ आता गाठला गेलाय नाटोशी टीमच्या माध्यमातून वैभव आज खऱ्या अर्थाने बरसलेत आणखीन एक चौकार येईल का तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु एक सिंगल फक्त ऍड होईल पहिलं षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीची घोषणा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 22 स्कोर कार्डवर लागल्यात 12 मध्ये करायचे 14 नाटोशी टीमला आता संकट या ठिकाणी उभं राहिलंय कुंभारवाडी बॉयज संघासाठी गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये द्यावी त्यानंतर आपण पाहिलं की अजिंक्य यांच्याकडे गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी दिला जातोय विश्वास आहे दाखवला विश्वास अजिंक्य नाव देखील अजिंक्य आहे परंतु अजिंक्य कामगिरी आपल्या टीमसाठी करावी लागेल परंतु समोर जर पाहिलं तर वैभव आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या मॅच मध्ये बरसताना एक निर्णायक खेळ आपल्या टीमसाठी सुरुवात मात्र दमदार केली वैभव यांच्या माध्यमातून अजिंक्य पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे पहिला बॉल दिशा थोडीशी खराब आहे आणि वाईट बॉलचा इशारा आता 12 मध्ये करायचे फक्त 12-13 फटका चांगला आहे अगदी हवेच्या दिशेनं परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे तो फक्त बघतच राहिलाय चुपचाप खडे राहो आणि षटकार पहा आता प्रत्येक बॉलवर षटकार मारण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होतोय वैभव यांचा सूर गवसलाय आता बॉलवर पूर्णपणे नजर बसली बॅट्समन वैभव यांची आणि बॉलला पाठवून दिले षटकारासाठी फुलरलेनचा बॉलला पाठवून दिला खेचून काढले बॉल सीमारेषा पार षटकार आतापर्यंत पाहिलं तर सगळ्या धावा वैभवच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि स्कोर कार्डवर आता लागल्या धावा 35 धावा आता एका धावेची गरज आहे मॅच लवकर फिनिश केली जाते मागच्या याच्यात कोण जिंकलाय कोण मिरासवाडी ना चला मिरासवाडी टीम तयार राहायचंय इथे फटका फसला या बॉलवर देखील आक्रमण करायचं होतं परंतु इथे चांगला बॉल डिलिव्हर्ड झालाय परंतु आता औपचारिकता फक्त शिल्लक राहील कुंभारवाडी बॉयज संघासाठी आणि नाटोशी टीम विजयाच्या उंबरठ्यावर एक फक्त औपचारिक घोषणा करणं फक्त बाकी आहे आणि त्यांची आता लढत थेट आपण पाहू शकाल मिरासवाडी टीम चला कर्णधार इथे मात्र फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि रिले पद्धतीने झेल या ठिकाणी पकडला जातोय आणि बॅट्समॅनचा खेळ जरूर संपतोय परंतु आता फक्त एका धावेची गरज आहे मिरासवाडी टीम तयार राहायचंय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खरं तर आजच्या दिवसामध्ये या उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी खरं तर पाण्याची सौजन्य प्राप्त झाले त्या अनिकेतजी नलवडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत औपचारिकता बाकी आहे आणि ती औपचारिकता देखील पूर्ण केली आणि इथे नाटोशी टीम या ठिकाणी विजय झालेली आहे चला आता मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं एक हाती ही खिंड लढवली तो वैभव ठरलाय मॅन ऑफ द मॅच 10 बॉल मध्ये 33 धावा
ची विस्फोटक खेळी वैभवच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. तो वैभव ठरला मॅन ऑफ द मॅच. चला मिरासवाडी आणि नाटोसी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस साठी चला. चला मॅन ऑफ द मॅच वैभव ठरलाय. 33 धावांची आक्रमक खेळी या खेळाडून म्हणजे एकाकी झुंज खरं तर या